या मुलाला न्याय मिळावा याच्यासाठी अन्न व औषध मंत्री झिरवळ साहेब, आमदार पाडवी साहेब, सर्व जवळ 17-18 आमदार, 25पैकी 17-18 आमदार 100% प्रयत्न करत आहेत। आज जवळजवळ 94-100 दिवस झाले या मुलांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही पण प्रयत्न करतो, पण शासनाकडून ऐकायच्याच मनस्थितीमध्ये नाही। आदिवासी विकास मंत्र्याला किती वेळ भेटलो, डेप्युटी सीएम अर्थमंत्री अजितदादाला भेटलो, सीएम साहेबांची सुद्धा ओळख घेतली, सीएचची घेतली, पण कोणी या ठिकाणी तुम्हाला तर ज्यांनी आमचं म्हणणं एकच होतं, मी त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो। काल सुद्धा या सगळे जे मुलं यांच्याकडून मी माफी मागतो का माझ्या मतदारसंघात काल चालत आले, परंतु गेल्या 8 दिवसापासून नाशिक ते त्र्यंबकेश्वर हे रस्त्याचं अतिक्रमण काढलं, जवळजवळ 2000 कुटुंब आहे, त्यांचेसुद्धा पूर्ण घरं तोडले, ते रस्त्यावर आले। 2 दिवसापासून त्यांना मी समजत होतो, म्हणजे 2 दिवस मला येता आलं नाही, पण आजही झिरवळ साहेबांना मी फोन केला का मला जाणं गरजेचं आहे, माझ्या मतदारसंघातून गेलेले। आणि आता इथे सगळ्याची भावना ओळखून घेतली मी की या मुलांना खरोखर आज परिस्थिती अशी झाली की वाईट भावना त्यांच्या डोक्यात येते। मी त्यांना आता समजावलं, वाईट कृत्य काहीच करू नका। मंगळवार, बुधवार, सोमवारपासून स्वतः झिरवळ साहेबाच्या अध्यक्षतेखाली या मुलांची महिलांची भावना ओळखून सीएम साहेबाकडे परत आम्ही विनंती केली, ते तुम्ही ज्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट बेसवर ते भाषेवर तुम्ही घेता, त्याच विद्यार्थ्याला घेता आणि त्याच विद्यार्थ्याला तुम्ही आपल्या शिक्षकांना का त्यांना म्हणते ते पात्र, त्यांची पात्र नाही। एका बाजूनं भाषेवरच्या बाबतीत पात्र आहेत, म्हणजे किती चुकीचा निर्णय आहे। तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर ते पात्र आहेत आणि मानधनावर ते शासनाच्या मानधनावर पात्र नाही, म्हणजे मी शासनाला सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की आदिवासींचा, आमच्या ह्या लोकांचा आणि ज्यांच्यावर तो अन्याय कुठेतरी दूर करायचा असेल, त्या लोकांनी 5-5, 10-10 वर्ष घातलेले। आज माझ्या माहितीप्रमाणे किती लोक आहेत सगळे 4,500 रुपये यांनी मुलं शिकवलेले आहेत, कुठं सगळं सोडून मानधनावर काम केलेलं आहे। मी झिरवळ साहेबाला विनंती करणार आहे, आमच्या दादा असेल, काही आमचे आमदार एकदम मनापासून त्या ठिकाणी सीएमची, सीएचची आणि मंत्र्याची सुद्धा या ठिकाणी पाठपुरावा करून विनंत्या करत आहेत। हे 3 दिवसामध्ये सुद्धा आम्ही विनंत्या करणार आहे की आमच्या मुलांना ज्या पद्धतीनं मानधनावर घेतलं ते मानधनावर घ्या आणि जेव्हा तुम्हाला परमनंट करता येईल तेव्हा करा, पण जशा पद्धतीनं आजपर्यंत त्यांनी ते काही मानधनावर कामकाज चालू ठेवलं, त्याला मानधनावर ऑर्डर द्या। त्यांचा सुद्धा ह्या मुलांना तुम्ही नाही देऊ शकत नाही, काय सांगले बाबा? दुर्दैव 100% आमचं सुद्धा दुर्दैव आहे का आमच्याच खात्याचे मंत्री, आदिवासी विकास मंत्री, आमचंच सगळे आमदार, आम्ही 24पैकी 18 आमदार आम्ही सत्तेत आहे आणि 18च्या 18 या ठिकाणी विनंती करतोय, तरी शासनसुद्धा आमची मान्य, म्हणजे आमची सुद्धा विनंती मान्य करायला तयार नाही। अतिशय चुकीचं आहे। शासनाने कुठेतरी आम्हाला